मुसळधार पावसामुळे चक्रीवादळासारखी परिस्थिती आता निर्माण झाली असून पुढच्या 24 तासांमध्ये या भागात मोठ्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे। पुढच्या 24 तासांमध्ये कोणत्या भागामध्ये मोठ्या चक्रीवादळाचा धोका आहे, तसेच कोणत्या भागामध्ये ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आल्या, तसेच कोणत्या भागामध्ये अतिमुसळधार ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्या, याचं नवीन अपडेट, नवीन वेळापत्रक आत्ताच 5 मिनिटांपूर्वी हवामान खात्याकडून आता जाहीर करण्यात आले। पुढचं 24 तास भयंकर धोक्याचं असल्याचं यामध्ये आता सांगण्यात आलं आहे। चक्रीवादळासारखी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली असून आज आणि उद्या महाराष्ट्राला चक्रीवादळाचा सामना करावा लागणार। महाराष्ट्रातील तब्बल 17 जिल्ह्यांना रेड अलर्ट या ठिकाणी हवामान खात्याकडून देण्यात आला आहे। कोणी सुद्धा घराबाहेर पडू नका असं आवाहन या ठिकाणी आता करण्यात आले। पुढील 3 तासानंतर तुम्हाला याचे चक्रीवादळाचे परिणाम तुमच्या जिल्ह्यामध्ये भयंकर स्वरूपामध्ये जाणवतील। महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना चक्रीवादळाचा धोका निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याकडून आता वर्तवण्यात आल्या। बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेलं चक्राकार गोल परिस्थितीमुळे हे चक्रीवादळ त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता महाराष्ट्रावर चालून येत आहे। मुंबईकडून त्या ठिकाणी चक्रीवादळ पुढे आता या 17 जिल्ह्यांना धडकणार आहे। पुढील 3 तासानंतर तुमच्या जिल्ह्यामध्ये याचे परिणाम गंभीर स्वरूपामध्ये तुम्हाला बघायला मिळतील। महाराष्ट्राला चक्रीवादळ धडकण्याची शक्यता या ठिकाणी आता वर्तवण्यात आल्या। ताशी 100 ते 150 किलोमीटर इतक्या राक्षसी वेगाने आता हे चक्रीवादळ वाहण्याची शक्यता आहे। चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने राक्षसी वेगाने पुढे सरकत आहे। अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र आणखी तीव्र झाल्यामुळे मुंबईच्या दिशेने सरकलेलं असं हे चक्रीवादळ पावसाच्या जोराबरोबर आता चक्रीवादळ या 17 जिल्ह्यामध्ये तुम्हाला थोड्याच वेळामध्ये आता पाहायला मिळेल। मुंबईकडून येणारे हे चक्रीवादळ महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यांना धडकणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे। बंगालच्या उपसागरातून सध्याला हे चक्रीवादळ अरबी समुद्रातून भारताच्या दिशेने वेगाने पुढे सरकू लागले। याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील पुढील 3 तासानंतर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। तसेच काही ठिकाणी ढगफुटी देखील आता वर्तवण्यात आल्या। महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसासोबत त्या ठिकाणी चक्रीवादळाचं मोठं संकट निर्माण झालंय। आता गेल्या आठवड्यापासून राज्यामध्ये ठिकठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये पडत आहे। आता याच पावसासोबत चक्रीवादळासारखा मोठा त्या ठिकाणी धोका निर्माण होऊ लागलाय। किनारपट्टीवरती वाऱ्याचा वेग वाढू शकतो, त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे या ठिकाणी आदेश देण्यात आलेत। बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र अचानक निर्माण झाल्यामुळे चक्रीवादळाचा धोका अधिक तीव्र झाल्याचं या ठिकाणी आता पाहायला मिळते। हे चक्रीवादळ मुंबईकडून येऊन महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यांना धडकणार। तुमच्याही जिल्ह्याचं नाव आता या 17 जिल्ह्यामध्ये असेल तर तुम्हाला विशेष काळजी इथून पुढे तुम्हाला घ्यावी लागणार आहे। वाऱ्याचा वेग प्रचंड असल्यामुळे यामध्ये महाराष्ट्रावरती आता मोठं संकट या ठिकाणी वेगाने ओढवत आहे। यामध्ये शेती पिकांचं नुकसान जास्त होण्याची शक्यता आहे। आधीच 1 आठवड्यापासून शेतींचं भयंकर नुकसान झालंय, त्यातच आता हे चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण होत असल्याने सर्वजण आता चिंतेमध्ये बसले आहेत। हवामान खात्याने आता या ठिकाणी 30 वर्षातील सर्वात मोठे चक्रीवादळ या मुसळधार पावसामुळे आता निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। महाराष्ट्राच्या दिशेने वेगाने पुढे आता हे चक्रीवादळ आता पुढे सरकत असल्याचं पाहायला मिळतंय। आता या 17 जिल्ह्यापैकी या ठिकाणी पहिला जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे रायगड जिल्हा। आता रायगड जिल्ह्यात जर विचार केला, गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत आहे। त्यातच आता यामध्ये वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस पडण्याची शक्यता आता वर्तवण्यात आल्या। तुमच्या जिल्ह्यामध्ये आता हे चक्रीवादळ 3 तासानंतर धुमाकूळ घालणार आहे। आता आज उद्या असे 24 तास या ठिकाणी भयंकर मोठं वादळ तुमच्या जिल्ह्यामध्ये घुसण्याची शक्यता आहे। आज रात्री सर्वात मोठं चक्रीवादळ या ठिकाणी तुमच्या जिल्ह्याला सुद्धा होण्याची शक्यता आहे। याचा सर्वात जास्त धोका महाराष्ट्रातील या 17 जिल्ह्यांना असणार आहे। या पावसामुळे महाराष्ट्राला पूर परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते। तसेच या वाऱ्यामुळे असणाऱ्या प्रचंड वेगामुळे महाराष्ट्राला चक्रीवादळाचा सामना या ठिकाणी आता करावा लागण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे सरकारकडून आपत्कालीन उपाययोजना देखील करण्यात आल्या आहेत। त्यामुळे आता पहिला जिल्हा सांगितला रायगड, दुसरा जिल्हा कोणता आहे बघा, टोटल 17 जिल्ह्यांना या ठिकाणी या वादळाचा सामना करावा लागणार आहे। आता बघा या ठिकाणी दुसरा जिल्हा यामध्ये आता अडकतोय तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा ठाणे जिल्हा।
ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलंय। नागरिकांना सतर्कतेचा इशारा या ठिकाणी आता दिला आहे। चक्रीवादळाचा धोका या ठाणे जिल्ह्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे तुम्हाला नेमकं कोणती काळजी घ्यायची आहे, कोणत्या उपाययोजना करायच्या आहेत याबाबत देखील सरकारने सूचना दिल्या आहेत। जर तुमची घरे समुद्राच्या किनारी लगत असतील तर अशा भागातील नागरिकांना विशेष काळजी घ्यावी आणि मच्छीमारांना देखील 24 तासांमध्ये आता मच्छीमारी करण्यासाठी जाऊ नका असे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेत। स्थानिक नागरिकांना देखील घराबाहेर न पडण्याचे आदेश देण्यात आलेत। चक्रीवादळ भयानक स्वरूपाचं आहे, त्यामुळे ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन तुम्ही आत्ता सावधान व्हायचं आहे। या चक्रीवादळाला हलक्यात अजिबात घेऊ नका, कारण हे प्रचंड मोठे चक्रीवादळ धावून येते। ठिकठिकाणी नारळाची झाडे त्या ठिकाणी पडू शकतात, रस्त्यावर झाडे पडू शकतात, घरांची पत्रे उडण्याची शक्यता आहे। अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या एक वेगळ्याच परिस्थितीमुळे महाराष्ट्रामध्ये आता हे चक्रीवादळ मोठं संकट निर्माण करत आहे। त्यानंतर आता दुसरा या ठिकाणी जिल्हा आता वर्तवण्यात आलाय, तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे पालघर जिल्हा। पालघर जिल्ह्याला आता मोठा धोका असल्याचं सांगण्यात आलंय। महाराष्ट्रासाठी पुढचे 24 तास या ठिकाणी आता काळजीचे असणार आहेत। या 24 तासामध्ये अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तीव्र स्वरूपाचे निर्माण झाल्यामुळे हे क्षेत्र आता मुंबईकडे हळूहळू सरकू लागले। त्यामुळेच पुढील 3 तासानंतर त्या ठिकाणी हे चक्रीवादळ वेग धारण करण्याची आता या ठिकाणी शक्यता वर्तवण्यात आल्या। यामुळे हवामान खात्याने शेतकऱ्यांना, नागरिकांना विशेष सूचना या ठिकाणी देण्यात आल्या। त्यामुळे तुम्ही या सूचना पाळणं गरजेचं आहे। या चक्रीवादळाचा सामना तुम्हाला कसा करावा, तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमकं किती वाजता या चक्रीवादळाचा सामना करावा लागणार आहे, प्रत्येक तुमच्या गावानुसार, तुमच्या जिल्ह्यानुसार, तुमच्या तालुक्यानुसार, तुमच्या गावामध्ये हे चक्रीवादळ नेमकं रात्री येऊ शकतं का पुढील 3 तासानंतर येऊ शकतं, नेमकं कधी येऊ शकतं हे काय सांगितलंय तुम्ही नक्की बघायचं आहे। आता पुढचा जिल्हा कोणता आहे बघा। आता यामध्ये पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय, तो म्हणजे बीड जिल्हा। बीड जिल्ह्यात जर विचार केला, गेल्या आठवड्यापासून इतका मुसळधार पाऊस पडलाय की त्या ठिकाणी शेतकरी आता त्या ठिकाणी चिंतेमध्ये आहेत। त्यातच एक मोठं संकट येत आहे, ते मध्ये वादळी वाऱ्यासह आता हे पाऊस त्या ठिकाणी 24 तासामध्ये पडणार असल्याची मोठी शक्यता वर्तवण्यात आल्या। पुढील 3 तासानंतर याचे परिणाम तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहेत। यामध्ये विजांच्या कडकडासह मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। ठिकठिकाणी ढगफुटी देखील होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। यामुळे बऱ्याच ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। नागरिकांना मोठ्या संकटाला सामोरं त्या ठिकाणी जावं लागू शकतं। शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान सहन करावं लागू शकतं। परंतु हा पाऊस आता त्या ठिकाणी कमी व्हायचं नावच घेईना, त्यामुळे सर्वजण चिंते आहेत। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय, तो म्हणजे लातूर जिल्हा। लातूर जिल्ह्यात जर पाहायला गेलं तर या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस त्या ठिकाणी पुढील 24 तासामध्ये पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस देखील या जिल्ह्यामध्ये आता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे या जिल्ह्यामध्ये आठवड्याभरापासून ढगफुटी सदृश पाऊस पडल्याने ह्या जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या चिंतेमध्ये असलेले नागरिक आणि शेतकरी भयभीत झाल्याचं पाहायला मिळते। मग आता महाराष्ट्राला चक्रीवादळाचा धोका निर्माण होण्याची शक्यताही वर्तवण्यात आल्या। त्यामुळे पावसाची तीव्रता देखील आता वाढत असल्याचं पाहायला मिळते। पाऊस बंद व्हायचं नावच घेईना, त्यातच वाऱ्याचा धोका, चक्रीवादळाचा धोका महाराष्ट्रावर येत आहे। चक्रीवादळाची लक्षणे दिसण्यास सध्याला सुरुवात झाली आहे। या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना मोठ्या संकटाला सामोरे जाऊ शकतं। काही ठिकाणी रस्त्यावर आता झाडावरील फांद्या तुटण्याची शक्यता आहे, काही ठिकाणी घरावरील पत्रे उडू शकतात, तर काही ठिकाणी चक्रीवादळाची तीव्रता अधिक त्या ठिकाणी जास्त जाणवू शकते। आता त्यानंतर पुढचा जिल्हा बघा कोणता आहे। आता बघा या ठिकाणी पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय, तो म्हणजे नांदेड जिल्हा। या नांदेड जिल्ह्यात सुद्धा आता भयानक दृश्य या वादळी वाऱ्यामुळे तुम्हाला बघायला मिळतील। आता चक्रीवादळाची लक्षणे या ठिकाणी दिसायला सुरुवात झाली आहे। इतक्या तीव्रतेची लक्षणे तुम्हाला जाणवतील की त्या ठिकाणी तुम्ही विचार सुद्धा केला नसाल की तुम्हाला 3 तासानंतर हे चक्रीवादळ आणखीनच तीव्र त्या ठिकाणी भयानक स्वरूपाचं तुम्हाला पाहायला मिळेल। वाऱ्याचा प्रचंड वेग ताशी 150 किलोमीटर प्रति तास वेगाचा आहे। त्यामुळे नागरिकांना काळजी घ्यावी लागेल। तसेच आता तुम्हाला पाहूया की या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक धोका आहे। इथून पुढे 24 तासामध्ये कोणत्या जिल्ह्यांना हे चक्रीवादळ धडकू शकतं, तसेच त्या ठिकाणी ढगफुटी कोणत्या जिल्ह्यामध्ये होऊ शकते हे सुद्धा तुम्हाला आता या ठिकाणी सांगणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्याला देखील वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे नवीन चक्रीवादळ त्या ठिकाणी निर्माण होऊन या चक्रीवादळाचा धोका तुमच्या सुद्धा जिल्ह्यांना आता या ठिकाणी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे विशेष काळजी घेण्याचं आवाहन तुमच्या जिल्ह्याला घेण्यात आलंय। त्यानंतर आता पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय, तो म्हणजे बघा
आता या ठिकाणी पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा। या सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे किनारपट्टी लगतचा जिल्हा आहे। यामध्ये सुद्धा मोठी वादळी वारे आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे। कामाव्यतिरिक्त अजिबात घराबाहेर पडू नका असं आवाहन केलंय, कारण हा वादळी वारा जो आहे तर याचा वेग ताशी 150 किलोमीटर प्रति तास वेगाचा आहे। त्यामुळे विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलंय। तुमची घरे जर पत्र्याची असतील तर फिटिंग व्यवस्थित करून घ्या। तुमची जर जनावरे असतील तर जनावरांना व्यवस्थित सुरक्षा स्थळी तुम्ही हलवण्याचे आवाहन त्या ठिकाणी करण्यात आले। जर तुम्ही त्या ठिकाणी तुमच्याजवळ गॅस असेल तसेच तुमच्याजवळ काही वस्तू असतील तर आधीच तुमच्या घरामध्ये त्या वस्तू घेऊन ठेवा, कारण एकदा का हे वादळ सुरू झालं तर घराबाहेर त्या ठिकाणी अजिबात पडू नका असं सांगण्यात आले। या चक्रीवादळासोबत त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ढगफुटी आणि मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता यामध्ये वर्तवण्यात आल्या। त्यानंतर पुढचा या ठिकाणी जिल्हा वर्तवण्यात आलाय, त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी मुसळधार पाऊस ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्या, ती म्हणजे सातारा जिल्हा। या सातारा जिल्ह्यामध्ये जे नागरिक शेतकरी राहत असतील तर या जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून अतिमुसळधार पाऊस पडत आहे। त्यातच आता 24 तासामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणारा त्या ठिकाणी शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे सर्वांनी आता विशेष काळजी घेण्याचं आवाहन या ठिकाणी करण्यात आले। त्यानंतर अजून त्या ठिकाणी तुम्हाला 7 जिल्हे सांगितलेत, 10 जिल्हे बाकी आहेत। तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा इथून पुढचं 24 तासामध्ये वादळी वारा येणार का, चक्रीवादळ येणार का, ढगफुटी शक्यता होणार का, नेमकं तुमच्या जिल्ह्यामध्ये काय अंदाज वर्तवलाय तुम्ही या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे। कारण तुमच्या जिल्ह्याला जर या ठिकाणी चक्रीवादळाचा धोका असला तर काय काळजी घ्यायची आहे तुम्हाला या ठिकाणी सांगण्यात आले। तुम्ही शेतकरी असाल तर विशेष काळजी तुम्हाला घ्यायला सांगितले, कारण शेतकरी असल्यावर घरामध्ये जनावरे असतात, विशेष तुम्हाला त्यांची काळजी घ्यायला सांगितले। या वाऱ्याचे रूपांतर मोठ्या चक्रीवादळामध्ये झाले। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय मुंबई शहर। मुंबई शहर या जिल्ह्यामध्ये सुद्धा या चक्रीवादळाचा मोठा फटका बसण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। विशेष काळजी तुम्हाला घ्यायला सांगितल्या। तुम्हाला घरातून बाहेर न पडण्याचं आवाहन या ठिकाणी करण्यात आले। गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत आहे। त्यातच आता हे चक्रीवादळ त्या ठिकाणी निर्माण झाल्यामुळे आता भीतीचं वातावरण पसरायला सुरुवात झाल्या। त्यानंतर आता पुढचा जिल्हा कोणता आहे बघा, त्यानंतर आता पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे बघा रायगड जिल्हा। कोकणातील जिल्हा आहे। या जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा 24 तासामध्ये देण्यात आला आहे। त्यामुळे नागरिकांनी आता घाट परिसरामध्ये जाऊ नये, कारण कोकणात त्या ठिकाणी घाट परिसर आहे, दरडी कोसळण्याची शक्यता आहे। तसेच त्या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 24 तासामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे। काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस येण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्ही जर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील असाल तर तुमच्या जिल्ह्याला पंचगंगा नदीचा महापूर येत असतो। त्यामुळे ढगफुटी देखील या जिल्ह्यामध्ये होण्याची शक्यता आहे। त्यामुळे विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलंय, कारण या ठिकाणी पंचगंगा नदीला त्या ठिकाणी पाणी पातळीत आता वाढ होण्याची शक्यता आहे। कारण ढगफुटीचा पाऊस अर्ध्या 1 तासामध्ये प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी ढगातून पाणी खाली फेकतो आणि त्यामुळे अचानक पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलंय। त्याच्या साईडचा जिल्हा आहे तो म्हणजे सांगली जिल्हा। सांगली जिल्ह्यात जर विचार केला तर इतका मुसळधार पाऊस पडत आहे की सर्वजणच त्या ठिकाणी पावसाला वैतागलेत। शेतकरी असतील, नागरिक असतील, यांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलंय। कृष्णा नदीमध्ये अचानक पाणी पातळीमध्ये वाढ होऊ शकते। नदीच्या पाणी पातळीकडे विशेष लक्ष ठेवून बघा, कारण ढगफुटी सदृश पाऊस त्या ठिकाणी सातारा साईडला होऊ लागल्याने आता कृष्णा नदीला पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये अचानक त्या ठिकाणी वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे विशेष काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले। त्यानंतर आता पुढचा जिल्हा कोणता आहे बघा, ज्या जिल्ह्यामध्ये आता मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊन मुसळधार त्या ठिकाणी पावसासोबत आता त्या ठिकाणी वादळाचं संकट त्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे। तो जिल्हा म्हणजे बीड जिल्हा। आता बीड जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत आहे, त्यातच मोठं संकट वादळाचं आहे। त्यामुळे विशेष काळजी घेण्याचं तुमच्या सुद्धा जिल्ह्यांना या ठिकाणी आवाहन केलंय। तुम्ही कामाव्यतिरिक्त घरातून बाहेर न पडण्याचं आवाहन या ठिकाणी आता करण्यात आलं आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा बघा, या ठिकाणी आता पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे आता बुलढाणा जिल्हा। बुलढाणा जिल्ह्यात जर पाहायला गेलं तर काही ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस आठवड्याभरापासून येत आहे। शेतकऱ्यांना वाटत होतं की आता पाऊस बंद होईल, उद्या पाऊस बंद होईल, परंतु पाऊस काय केल्याने बंद व्हायचं नाव घेईना।
त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील जर तुम्ही असाल, विशेष शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांची, आपल्या शेती पिकांची काळजी घेण्याचं आवाहन केलंय। काही ठिकाणी काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी आता वर्तवण्यात आल्या, त्यामुळे विशेष काळजी घ्यायची आहे। व तुम्हाला पावसाबद्दल अशाच प्रकारचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राइब करायचं आहे। धन्यवाद।